नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, तुम्हाला जो स्क्रीनवरती चार्ट दिसतोय ना, हा गोल्डचा चार्ट आहे. गोल्ड स्पॉट US डॉलरच्या संदर्भात $5,609चा हाय तयार केला होता गोल्डनं 29 जानेवारी 2026. या ऑल टाइम हाय पासून गोल्डमध्ये आतापर्यंत जे करेक्शन आलंय ते $4,105ला आज गोल्ड ट्रेड करतंय. पर्सेंटेज वाईज जर टर्म तुम्ही डेटा बघितला तर जवळपास 26% गोल्ड स्वस्त झालेलं दिसून येत आहे. मग मित्रांनो, प्रश्न असा आहे की सध्या गोल्डमध्ये प्रॉफिट बुकिंग का होतंय? संपूर्ण जगामध्ये अशांतता आहे. इराण, अमेरिका, इस्रायल, लेबनान या ठिकाणी युद्ध सुरू आहे. त्याचबरोबर स्ट्रीट ऑफ हॉर्मोस बंद आहे. पूर्ण जगामध्ये सध्या क्रूड ऑइलचा सप्लाय शॉक असलेला दिसून येतोय. पण इतकी अनिश्चितता असताना देखील गोल्ड सारखं सेफ हेवन ॲसेट क्लास पाठीमागच्या काही महिन्यापासून कंटिन्यू बेसिसवर का पडतंय? 29 जानेवारी 2026 पासून एकदम डिकोड करून ही सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्यापैकी 80% लोकांनी आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही. मित्रांनो बघा, हा चार्ट काळजीपूर्वक पहिल्यांदा बघा. डेली कॅन्डलवर चार्ट मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतोय. गोल्ड सध्या एका इम्पॉर्टंट लेवलवरती ट्रेड करते $4,100ला. मित्रांनो मला सांगा, समजा मार्केटनं हा सपोर्ट जर ब्रेक केला पुढल्या काही दिवसामध्ये तर गोल्ड डाऊन साईडला कुठं रोग जाणार हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि सर्वात महत्वाचं, सध्या गोल्डमध्ये जे इन्व्हेस्टमेंटचं प्रमाण आहे, गोल्ड ETF मध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते, या संदर्भात तुम्ही आता काय व्ह्यू ठेवला पाहिजे हे पण काय करणार आहे आज या व्हिडिओमध्ये सांगणार. मित्रांनो, वीकली चार्टवर मी तुम्हाला पहिल्यांदा काय करतो, चार्ट समजावून सांगतो. बघा, वीकली चार्टवरती सध्या गोल्ड एका खूप इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलवर आहे. आणि सध्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे जे गोल्डमध्ये करेक्शन सुरू आहे, हे करेक्शन मे बी $3,481 पर्यंत देखील गोल्ड येऊ शकतं. मग ज्या लोकांना गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे त्या लोकांसाठी सध्या काय व्ह्यू असला पाहिजे, त्यांनी मार्केटकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे? बघा मित्रांनो, तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी गोल्डचा विचार करत असाल, तुम्हाला जर वाटत असेल आपल्या पोर्टफोलिओमध्ये गोल्डचा एक हिस्सा असला पाहिजे, तो कमीत कमी 5 ते 10% इनफ आहे तुमच्या पोर्टफोलिओनुसार. मग आता गोल्डमध्ये ज्या पद्धतीनं जवळपास 26%चं करेक्शन आलं आहे, यानुसार मग हा टाइम सध्या बेस्ट आहे का गोल्डमध्ये अॅक्युम्युलेशन करण्याचा? तुमचे बघा, आता जस्ट पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी HDFC गोल्ड ETF मधली इन्व्हेस्टमेंट थांबवण्यात आली. मग हे ETF नवीन इन्व्हेस्टमेंट का घेत नाहीत ह्याचा पण तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. कारण सध्या गोल्ड मधली इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात वाढत आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून जर तुमच्या ऑलरेडी गोल्ड ETF मध्ये SIP असतील, गोल्ड बॉन्ड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर ती इन्व्हेस्टमेंट सध्या प्रॉफिट बुक करायला पाहिजे का? तर मित्रांनो, माझा तर तुम्हाला सल्ला असेल, बिलकुल प्रॉफिट बुक करू नका. कारण हा जो टाइम आहे हा खूप हार्ड टाइम सुरू आहे. या ठिकाणी गोल्ड मधल्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या तुम्ही होल्ड करून ठेवा. जर इन्व्हेस्टमेंटचा व्ह्यू असेल पुढल्या 5 ते 6 वर्षासाठी तुम्ही मार्केटमध्ये आला असाल, तर या करेक्शन मध्ये गोल्ड खरेदी करायची ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मार्केट देणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ते ऑलरेडी देत आहे. मित्रांनो, गोल्डच्या संदर्भात अजून खूप सारे व्ह्यू आहेत, ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं, गोल्ड त्याच्या ऑल टाइम हाय पासून 26% आपटलंय. हो, तुम्ही बरोबर ऐकताय, 26% आपटलंय. आणि या आठवड्याचा जर विचार केला ना, तर त्यामध्ये परत अजून 6%ची घसरण झाली. मग आता हा गोल्डमध्ये क्रॅश सुरू आहे की एक प्रकारचं प्रॉफिट बुकिंग आहे का? इथून आता गोल्ड परत रिव्हर्सल करणार, हे सगळं मी तुम्हाला सांगतोय. बघा मित्रांनो, आपल्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये देखील ही गोष्ट घडली असेल. ज्यावेळेला गोल्ड साधारणतः 1,70,000 1,80,000 होतं, त्यावेळेला तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी सोनं घेतलं असेल. पण आज गोल्डची प्राइस किती आली आहे? 1,50,000 आलाय. म्हणजेच 10 ग्रॅम सोनं जवळपास ₹30,000 स्वस्त झालंय. मग आता तुमच्या मनात एक घालमेल असेल, अरे अजून जर गोल्ड खाली जाणार असेल तर मग विकून टाकूया का? उलट वर जाणार असेल तर नवीन घ्यायचं असेल तर काय करायला पाहिजे? का तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे? बरोबर आहे. मित्रांनो, सध्या नेमकं गोल्डमध्ये काय सुरू आहे? गेल्या 1.5 वर्षात गोल्डनं तुफान रिटर्न दिले. काहींच्या मते ते 50% पेक्षा जास्त होते. मोठ्या गुंतवणूकदारांनी, फंडवाल्यांनी या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली, हे क्लिअरली सध्या तर दिसतंय. म्हणून सध्या गोल्डचे भाव खाली आहेत. पण लक्षात ठेवा,
सेंट्रल बँकांनी अजूनही सोनं मोठ्या प्रमाणात विकलेलं नाही. काही सेंट्रल बँक ऑलरेडी सोनं खरेदी करत आहेत. मित्रांनो, गुंतवणूकदारासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती का? लेवल्स. बघा, सध्या मी जे गोल्डचा चार्ट मगा दाखवला होता त्या चार्टवरती देखील हे सांगितलं होतं की बाबा 4070 4094 ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. या लेवलच्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. जर गोल्डनं हा सपोर्ट ब्रेक केला तर 3800च्या आसपास देखील गोल्ड जाऊ शकतं आणि लॉंग टर्मचा जर विचार केला तर $2050 देखील गोल्ड जाऊ शकतं. म्हणजे असा देखील एक सिनारिओ सध्या मार्केटमध्ये तयार आहे. मग या लेवलला जर मार्केटनं सपोर्ट घेतला आणि तिथून जर गोल्डनं बाउन्स बॅक केलं तर मात्र काय होऊ शकतं? एक नवीन लेवल हायर साईडला देखील येऊ शकतं. मित्रांनो, कुठल्या लेवल्स इम्पॉर्टंट आहेत यापेक्षा गोल्डमध्ये आणखी काय होऊ शकतं, चांगलं काय होऊ शकतं, वाईट काय होऊ शकतं. बघा मित्रांनो, गोल्डमध्ये सध्या जे प्रॉफिट बुकिंग सुरू आहे हे कशामुळे सुरू आहे? तर ह्याच्या पाठीमागे सर्वात महत्वाचं कारण आहे डॉलर. मित्रांनो, डॉलर सध्या अमेरिकेचा मजबूत होतोय. गोल्ड आणि डॉलर हे तराजूचे दोन पारडे असतात. डॉलर वर गेला की गोल्ड खाली येतं, हा नियम आहे. बघा, आणि दुसरा एक महत्वाचं कारण आहे व्याजदर. मित्रांनो, अमेरिकेमध्ये सध्या महागाई जर बघितली ना तर ती 4%च्या वर जाऊन पोहोचली. त्यामुळं अमेरिकेची जी फेडरल बँक आहे ही फेडरल बँक आता व्याजदर कट करणार नाही असा एक अंदाज वर्तवला जातोय. जर फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदर कमी नाही केले तर मात्र काय होईल? या ठिकाणी सोन्याचं आकर्षण कमी होईल. आणि तिसरं महत्वाचं कारण काय आहे? अमेरिका इराण यांच्या दरम्यान जे युद्ध सुरू आहे हे युद्ध येणाऱ्या दिवसात गोल्डसाठी खूप इम्पॉर्टंट असणार. हे युद्ध जेवढं जास्त लांबेल तेवढं ते गोल्डसाठी चांगलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बघा मित्रांनो, गोल्डची दुसरी बाजू देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. समजा गोल्ड वर गेलं तर ते कुठल्या कारणामुळे जाऊ शकतं? बघा, जगभरातील सेंट्रल बँकांचा डॉलरवरचा विश्वास कमी व्हायला लागलाय, त्यामुळे तर ते सोनं साठवत आहेत. जर या ठिकाणी येणाऱ्या दिवसात गोल्ड मधली खरेदी जर वाढवण्यात आली तर मात्र काय होऊ शकतं? ही खूप चांगली न्यूज बनू शकते. दुसरं, अमेरिकेमध्ये महागाई जर आटोक्यात आली, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं जर व्याजदर कमी केलं तर काय होईल? परत अमेरिकेच्या बॉन्ड्समध्ये असणारा जो पैसा आहे तो ऑटोमॅटिक निघेल आणि तो परत सोन्याकडे काय होईल? डायव्हर्ट होईल. बघा, जगात कुठेही अस्थिरता वाढली, युद्ध, निवडणुका किंवा इकॉनॉमिक क्रायसिस तयार झाली की लोक लगेच काय करतात? सुरक्षित आश्रयस्थान शोधतात. सोनं हे सर्वात जास्त सुरक्षित मानलं जातं आणि म्हणूनच मोठ्या बँकांचं टार्गेट बघा, JP मॉर्गन असेल, गोल्डमन सॅग असेल, यांना अजून देखील वाटतंय गोल्ड $5000 ते $6000 कडे जाऊ शकतं. म्हणजे आजच्या भावापेक्षा खूप वरचा भाव त्यांना अजून देखील दिसतोय. पण करेक्शन झालं म्हणजे कहाणी संपली असं होत नाही. मॅक्रो इकॉनॉमिक्सचा देखील गोल्डवर काय परिणाम होतो हे समजून घेणं गरजेचं आहे. एका साखळीमध्ये हे सगळे मुद्दे जोडतो म्हणजे लक्षात येईल. बघा, कच्च्या तेलाचा भाव सध्या $100च्या आसपास ट्रेड करतोय. त्यामुळे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढणं अपेक्षित आहे. जर महागाई वाढली तर फेडरल रिझर्व्ह बँक रेट कट थांबवेल. व्याजदर जर असंच उच्च लेवलला राहिलं तर त्यामुळे डॉलर देखील स्ट्रॉंग होईल आणि डॉलर जर मजबूत झाला तर गोल्ड खाली येणार. बघा, गोल्डमध्ये जो क्रॅश आहे हा गोल्डमध्ये बिघाडामुळे नाहीये, तो मॅक्रो इकॉनॉमिक्समुळे आहे. आणि हीच साखळी जर उलटी फिरली, तेल शांत झालं, महागाई कमी झाली, डॉलर वीक झाला तर गोल्ड परत काय होऊ शकतं? वरती जाऊ शकतं. म्हणून बरेच अनालिस्ट जे आहेत ना ते गोल्डला क्रॅश मानत नाहीत तर बुल रन मधलं करेक्शन मानत आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अगदी फ्रेश डेटा जर बघितला तुम्ही, 10 जूनला अमेरिकेचा महागाईचा आकडा आला, तब्बल 4.2% महागाई. एप्रिल 2023 नंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. आता बघा, म्हणजे महागाई कमी होण्याऐवजी उलट वाढत चालली आहे आणि म्हणूनच शॉर्ट टर्म मध्ये गोल्डमध्ये एक दबाव येताना दिसून आलाय. आता सर्वात महत्वाचं काय आहे? 16 आणि 17 जूनला अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेची मीटिंग आहे आणि नवे चेअरमन जे आहेत केविन वॉश यांची पहिली मीटिंग असणार आहे. मार्केट काय म्हणतंय? 97% प्रोबॅबिलिटी आहे व्याजदर जैसे थे राहतील. इथे ट्विस्ट आहे. जर फेडरल रिझर्व्ह बँकेनं पुढं फार कडक भूमिका घेणार नाही असा जर सूर लावला तर गोल्ड पटकीना काय करू शकतं? उसळी मारू शकतं. म्हणून ही मीटिंग प्रत्येक गुंतवणूकदारासाठी खूप महत्वाची आहे. प्रत्येक गुंतवणूकदारानं या मीटिंगवर खूप बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. यंदा इतिहासात पहिल्यांदा काय घडलंय माहिती आहे का? दागिन्यापेक्षा गुंतवणुकीसाठी फिजिकल गोल्ड लोक जास्त खरेदी करत आहेत. म्हणजे लोक आता सोनं फक्त घालण्यासाठी नाही तर साठवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी देखील खरेदी करत आहेत. आणि हा सर्वात मोठा शिफ्ट जो आहे ना सध्या गोल्डमध्ये सुरू आहे.
आता जर तुम्ही रिझर्व्ह बँकांची भूमिका जर बघितली तर सगळ्यात महत्वाचा भाग काय माहिती आहे का, जे तुम्हाला माहित नाही, गोल्डच्या किमतीचा खरा बॉस कोण आहे माहिती आहे का, जगभरातील रिझर्व्ह बँका. नीट बघा, भाव पडत असताना या बँका सोनं विकत नाहीयेत, उलट घेत आहेत. पहिल्या तिमाहीमध्ये जगभरातील बँकांनी 244 टन सोनं खरेदी केलंय. एप्रिलमध्ये अजून 17 टन. चीननं सलग 18 महिने झालं गोल्डची खरेदी चालू ठेवली आहे, कारण त्यांना डॉलरवर असणारं त्यांचं अवलंबित्व आहे ना, ते कमी करायचं आहे. आपली रिझर्व्ह बँकच बघा ना, आरबीआय कडे जवळपास 880 टन सोनं आहे आणि गेल्या वर्षभरात या सोन्याची किंमत 6.91 लाख कोटीवरून 11.33 लाख कोटी गेले. म्हणजे भारताच्या फॉरेक्स मध्ये गोल्डचा वाटा जो आहे ना, तो 13.9% 17% झालाय. आणि अलीकडे एक अफवा देखील पसरली होती, रिझर्व्ह बँकेनं $12 बिलियन सोनं विकलं. पण 3 जूनला आरबीआयनं स्पष्ट केलं, हे साफ खोटं आहे. सोनं जसंच्या तसं आहे, 880.52 टन कायम आहे. उलट आरबीआयनं परदेशात ठेवलेलं सोनं भारतात परत आणलंय. गेल्या काही वर्षात तब्बल 274 टन सोनं भारतात आणलंय. याचा अर्थ सोपा आहे मित्रांनो, कोणतीही बँक सोन्याचे भाव पडले म्हणून सोनं विकून टाकत नाहीत. त्या 20 ते 30 वर्षाचा विचार करून सोनं साठवतात. म्हणूनच खाली आपला एक भक्कम फ्लोअर आहे सध्याला. जोपर्यंत रिझर्व्ह बँकांची खरेदी चालू आहे तोपर्यंत लॉंग टर्म मध्ये गोल्डमध्ये सहजासहजी मेगा क्रॅश किंवा गोल्ड 50% डाऊन होणार अशी कुठलीही गोष्ट होणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, भाव पडणं आणि कहाणी संपणं ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. गोल्डची लॉंग टर्म स्टोरी अजून पण जिवंत आहे, फक्त वाटेत एक सध्या स्पीड ब्रेकर आलाय. शॉर्ट टर्म मध्ये 4070 या लेवलवर तुम्ही नजर ठेवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं, गोल्ड इथून $5000 पार करणार की 3800 पर्यंत खाली येणार? तुमचा अंदाज कमेंट्स मध्ये सांगा. काहीही सांगा, काही अडचण नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. मार्केटच्या अशाच अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.